नागपूरचं हिवाळी अधिवेशन हे संपलेलं आहे। 6 दिवसाचं हिवाळी अधिवेशन होतं। येथे महायुतीचं सरकार स्थापन झाल्यानंतर या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे झाले आहे। यानंतर कॅबिनेट मंत्री सुद्धा घोषित करण्यात आले। आपल्यासोबत अमरावतीच्या शिवसेनेच्या नेत्या आहेत प्रीतीताई साहू, जाणून घेऊया त्यांच्या काय प्रतिक्रिया आहे। एकूणच सरकार पुन्हा महायुतीचं आलं, शिवसेनाचं वैभव पुन्हा वापस आलं, काय म्हणतात? माझं सर्वांना जय महाराष्ट्र। सांगायचं म्हणजे असं आहे की आमचे सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ रावजी शिंदे यांच्यामुळे खरं तर आज जे निवडणुकीचं चित्र दिसून येत आहे की आपली सत्ता इथे स्थापन झालेली आहे आणि त्याचं एकमेव कारण मी सन्माननीय उपमुख्यमंत्री शिवसेनाचे शिंदे साहेब यांनाच ठरवणार आहे। एकूणच काय म्हणणार की सर्वात मोठा लाभ हा लाडली बहिणीने हा यश दिलं तुम्हाला? नक्कीच लाडली बहीण योजनेमुळे असं झालेलं आहे की महिला सक्षमीकरणाकडे खूप जास्त कल गेला आहे। ज्या महिलांचे आतापर्यंत अकाउंट्स नव्हते त्या महिलांना कळलं की अकाउंट्स ओपन करावं लागतात, कारण जर योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्याच्याकरिता अकाउंट्स असणं फार गरजेचं आहे। आणि साहेबांनी खरंच ही जी योजना राबवली आहे महिलांसाठी अतिशय सकारात्मक अशी ती योजना आहे। प्रत्येक महिलेने तिचा लाभ घेतलेला आहे। ज्या ज्या महिलांनी फॉर्म भरले प्रत्येक महिलांना त्याचा लाभ मिळालेला आहे आणि मला तरी असं वाटतं की साहेब यानंतर सुद्धा महिलांकडे जे काही निर्णय घेतील ते नक्कीच सकारात्मक असेल आणि आम्हाला आमच्या भावावर विश्वास आहे, आमच्या उपमुख्यमंत्र्यांवर विश्वास आहे की आमचे उपमुख्यमंत्री लाडके आमचे भाऊ आमच्या महिलांचा नक्कीच विचार करतील। काय म्हणणार प्रीतीताई की ज्या प्रकारे भाजपचे बंडखोर किंवा दुसऱ्या पक्षाचे बंडखोर ते आता एकनाथराव शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेमध्ये येण्याची भाऊगर्दी करते, प्रवेशावर प्रवेश चालू आहे, आता वाशिम यवतमाळचा प्रवेश, माजी आमदाराचा प्रवेश? नक्कीच आत्ताच आपण बघितलं की अमरावतीमध्ये देखील पण भरपूर प्रवेश झालेले आहे। उभाटातले भरपूर आपले बंधुवाडी भगिनींनी प्रवेश घेतलेला आहे आणि कसं आहे की साहेबांचं मन खूप मोठं आहे, तेव्हा प्रत्येकांचं स्वागत आहे आमच्या पक्षामध्ये। आणि आमचा पक्ष नसता आम्हाला या गोष्टीचा आनंद आहे की तो अख्ख्या महाराष्ट्राचा पक्ष आहे, अख्ख्या अमरावतीचा पक्ष आहे, तेव्हा येणाऱ्यांचं स्वागत मी आपल्या मनोभावे मी त्यांचं स्वागत करते। आणि फक्त एक गोष्ट बोलू इच्छिते की मागील 1.5-2 वर्षापूर्वी जो प्रकार अमरावतीमध्ये घडलेला आहे, जेव्हा शिवसेना शिंदे गटाची स्थापना झाली, म्हणजे जेव्हा शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांना गद्दार ठरवण्यात आलं होतं आणि ज्या लोकांनी त्यांना गद्दार ठरवलं असे त्यांच्या सोबत आहेत। आणि खरं म्हटलं तर शिवसेनेची ही खरी जीत आहे आणि म्हणायचं झालं तर आज खरी शिवसेना महाराष्ट्रामध्ये मिळालेली आहे। शेवटचा प्रश्न ताई, काय म्हणणार येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये याचा प्रभाव पडणार का? शिवसेना ही मनपा मुंबई आहे, नागपूर आहे, अमरावती आहे, काय म्हणणार? नक्कीच परत एकदा मला तरी अशी म्हणजे असं मनापासून वाटते की शिवसेनेचा जो आता सध्या महाराष्ट्रावर प्रभाव दिसत आहे तसाच प्रभाव अमरावती, नागपूर, यवतमाळ, वाशिम इथे देखील असेल। आणि खात्री आहे की यावेळेला अमरावतीचे महापौर हे नक्की शिवसेनेचे असतील। आपल्यासोबत होत्या शिवसेना नेत्री प्रीती साहू आणि अमरावतीचा महापौर हा सुद्धा शिवसेनेचा राहील। एकनाथराव शिंदे यांच्या नेतृत्वावर आम्हाला विश्वास आहे आणि ज्या प्रकारे लाडल्या बहिणीचा लाडला भाऊ म्हणून या महाराष्ट्राचे महायुतीचे कर्णधार म्हणून त्यांनी काम केलं आणि आज देवगिरी बंगल्यावर सुद्धा असंख्य शिवसैनिक, असंख्य दुसऱ्या पक्षाचे पदाधिकारी हे शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहे। मी कॅमेरा पर्सन दिलीप जवंदार सोबत हितेश किल्लेदार, विधान भवन, देवगिरी, नागपूर।